आणि राजकीय वर्तुळातूनच बातमी आहे। अमरावती लोकसभा मतदारसंघातून नवनीत राणांना उमेदवारी देऊ नये यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे मागणी लावून धरली होती। मात्र तरीही त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली आणि अमरावती लोकसभा मतदारसंघात पराभव झाला। आता बडनेरा मतदारसंघातून आमदार रवी राणा यांना भाजपने उमेदवारी किंवा पाठिंबा देऊ नये अशी भाजपच्या कार्यकर्त्यांची मागणी आहे। नुकतीच बडनेरा इथे भाजपच्या ज्येष्ठ नेते किरण महल्ले यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली आणि या बैठकीत कार्यकर्त्यांनी रवी राणा यांना विरोधाचा सूर आळवला। भाजपचे माजी आमदार सुधाकर भालेराव भाजपची साथ सोडतायत अशी माहिती मिळते। भाजपला सोडचिठ्ठी देण्याआधी सुधाकर भालेराव यांची भाजप प्रदेश कार्यालयाला त्यांनी भेट दिली। भाजपला सोडचिठ्ठी देत भालेराव राष्ट्रवादी शरदचंद्र पवारांच्या पक्षात प्रवेश करणार आहेत। दरम्यान यापुढेही मित्रांना भेटण्यासाठी येत जात राहू अशी प्रतिक्रिया भालेराव यांनी दिली। आता बातमी पावसासंदर्भातली चाळीसगाव तालुक्यात पहाटे जोरदार पाऊस कोसळला। पहिल्याच पावसात नदी नाले तुडुंब भरलेत। खडकीसीम इथे लघु प्रकल्प देखील ओव्हरफ्लो झालाय। नाल्यांना आलेल्या पुरामुळे काही वेळ परिसरातील गावांचा संपर्क देखील तुटला होता। लोंढे, खडकीसीम, दहिवद या परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली। रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली तालुक्यातील बांध तिवरे धबधबा म्हणजे निसर्गाची मुक्त हस्ते उधळण असते। नयनरम्य दृश्य डोळ्यात साठवण्यासाठी अनेक जण या धबधब्याकडे आकर्षित होत आहेत। आजूबाजूला गर्द हिरवी झाडं, काळ्या कातळातून फेसाळत पडणारं पांढरशुभ्र पाणी असं खास वैशिष्ट्य असलेला बांध तिवरेचा हा धबधबा पर्यटकांना खुणावतोय। बांध तिवरेचा धबधबा शहरापासून 7 किलोमीटर लांब आहे आणि त्यामुळे वीकेंडला पर्यटक या धबधब्यावर गर्दी करतायत।